नाशिकमध्ये युवकावर कोयत्याने आता जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यात युवक नितीन सचदेव गंभीर जखमी झाल्याचं सध्या समजतंय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा आता कोयत्या गँगची दहशत पाहायला मिळते। या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। उपनगर पोलिसांकडून 3 संशयितांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलाय। या आठवड्याभरात नाशिकमध्ये हल्ल्याची ही तिसरी घटना असल्याचं समजतंय। वेटरनं जुन्या वादाची कुरापत काढून हॉटेल चालकावर हा हल्ला केलेला आहे। आपण ही सीसीटीव्हीची काही दृश्य सुद्धा पाहू शकतो। कोयत्या गँगची ही दहशत पुन्हा एकदा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। तर किरण, आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय आणि पुन्हा एकदा नाशिकमध्ये ही कोयत्या गँगची दहशत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। गौरी, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। हॉटेलमध्येच हॉटेल चालकावर वेटरच्या काही सहकाऱ्यांनी टवाळखोरांनी येऊन कोयत्याने जोरदार हल्ला केलेला आहे। यामध्ये चालक नितीन सचदेव हे गंभीर जखमी आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे। खरं म्हणजे वेटरने ज्या वेळेला कुरापत काढून हा वाद केला त्या सगळ्या दरम्यान नितीन सचदेव यांनी त्यांना समजूत घालण्याचा देखील प्रयत्न केला। मात्र कोयत्याने हल्ला झाल्यानंतर नितीन सचदेव हे अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। त्यांना इतर असलेल्या सहकाऱ्यांनी, बाजूच्या असलेल्या व्यक्तींनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे। त्यांच्या डोक्याला गंभीर इजा देखील झालेली आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। पोलिसांनी या सगळ्या संदर्भातील जे हल्लेखोर आहेत त्यापैकी तिघांना ताब्यात देखील घेतलेलं आहे। मात्र वारंवार कोयता गँगच्या अशा घटनांनी नाशिक शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। गौरी, नक्कीच किरण, आठवड्याभरातली ही खरं तर तिसरी घटना आहे। त्यामुळे पोलीस नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।